टोपी. तुझ्याही डोक्यावर टोपी, माझ्याही डोक्यावर टोपी, माझी तशी स्थिर तुझी फिरवायला सोपी. माझी तशी स्थिर तुझी फिरवायला सोपी. तुम्हाला वाटेल अचानक माझ्या डोक्यात हे कवितांचं खोड कुठून आलं. खरं तर जसा महापालिका निवडणुकांचा फिवर वाढत चाललाय तसा भाजपमधल्या काही भाटगिरी करणाऱ्या लोकांच्या एकपात्री नकलांचा बहर आलेला आहे. आणि असे एकपात्री कलाकार आपणच कसे सर्वोत्तम भाट आहोत आणि आपण कसे फडणवीसांची उत्तम भाटगिरी करू शकतो हे दाखवण्यासाठी जणू चढाओढ लागलेली आहे. अशातच एक भाटगिरी करणाऱ्या बाई डोक्यावर टोपी बिपी घालून एकपात्री अभिनय करायला लागल्या. मुळात त्यांना विसर पडला का की भाजपने आतापर्यंत किती लोकांना टोप्या घातल्या बरं. मुळात अजितदादांसारखी व्यक्ती ठणकावून जेव्हा भाजपला सांगते की तुम्ही माझ्यावर 70,000 कोटीच्या घोटाळ्याचे आरोप केले होते पण तरी सुद्धा तुम्ही मलाच सोबत घेऊन बसलेले आहात. काय टोप्या आहेत त्या, काय एकमेकांना टोप्या घालणं चालू आहे. कुठे एकत्र, कुठे वेगवेगळे. निवडणुकांच्या आधी एकमेकांचे आम्ही विरोधक आहोत, एकमेकांवरती चिखलफेक, आणि निवडणुका संपल्या की एकमेकांच्या तुझ्या गळा माझ्या गळा, गुंफू सत्तेच्या माळा, अशा सगळ्या पद्धतीने वागणारे हे लोक ज्यांनी आयुष्यात टोप्या घालण्याशिवाय दुसरं काहीच केलं नाही, त्यांनी टोप्या घालून नकला कराव्या. अरे त्या घालायच्या तर घाला, पण त्या संघाच्या काळ्या टोप्या घाला. गांधीजींच्या नावाने जी टोपी आम्ही फार आदराने जिचा उल्लेख करतो ती टोपी तुमच्यासारख्या भाजपच्या वळचणीला गेलेल्या आणि लाचखोरीतला पैसा टिकवण्यासाठी गेलेल्या लोकांना ती टोपी शोभा देत नाही. कारण त्या पांढऱ्या टोपीवर तुमचा लाचखोरीचा डाग फार ठळक ठळक उठून दिसेल बरं का.